निकेश आहे निकेश सॉरी विजय निकेश ना बॉलर नामदेव गाडी लावली चला चला ए सुभाष दा अरे गाडी कार ना पटकन चाललो ना जाना एकदा हसू केले अख्खे दमनचं अख्खे दमनचं हसू केले माझा म्हणणं काय आहे ते पण धावत नव्हतो ना आपल्या हातात बॉल आहे लास्ट बॉल व्हाईट टाकू शकतो ना लास्ट बॉल व्हाईट टाकू अगोदरच दिखाना करून टाकला चार गोल खेळवायचे होते मला दोघांनी दाखवून दिला का आम्ही हारण्यासाठीच खेळतो 4 गोल जाऊ दे नंतर मी 4 ओव्हरचे काय केलं पोलीस सगळ्यांना उचलून 1 ओव्हर मध्ये अख्खा ढिंगाणाच झाला त्या परत जरा खेळवायचे आता खेळतील का कुठे पण आता कसली खेळतील पडला बघ ना कसा पडला पाय एक मला वाटलं पाय बी मोडतं का त्याने पाय कसा टाकला तर बघला पडताना हॅलो 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 षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला बॉल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत स्क्वेअर लेगला चेंडू अडवला जातोय दादा काय बनवत घेतले आज काय दादा मिक्सर एकदम लास्टच राऊंड आहे तुमचा चालू झाला नॉकआउट 1 2 3 परत इथे चौथी नंतर मला पाय आहे ना हॅलो तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद धावा धावलकर आहेत 5 धावा अतिशय संत शांत स्वरूपात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे टीम घोबेच्या बाजूने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना मात्र पहिल्या षटकात आल्यात फक्त आणि फक्त 5 धावा नेक्स्ट मॅच पुढची मॅच पाहायला मिळेल पिसे विपक्ष खांडपे चला खांडपे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या बॉलिंग ट्रॅकवर रतन षटक क्रमांक 2 षटकातील पहिला बॉल पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय अतिशय दमदार फटका बॉल निघून जातोय 6 धावांसाठी षटकार विजयच्या बॅटमधून निघणारा हा पहिला स्ट्रोक षटकार आपण पाहतोय एक चांगला फटका भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर प्रहार झाला होता 6 धावफलक पुढे सरकले डबल 1 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत डबल 1 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत षटक क्रमांक 2 ची सुरुवात पहिल्या बॉलवर हा षटकार आलाय षटकातील पुढचा बॉल रतन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर समोर आपण विजयला पाहतोय या बॉलेस ऑफ साइडला चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय डीप कव्हरला साई त्या ठिकाणी आहे मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो झालाय मात्र 2च धावा
या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. टॉप एज लागलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाच्या मागे प्रयत्न करत होते बॉल हटवण्याचा. सिंगल कंप्लीट. नेक्स्ट मॅच पिसे विपक्ष खांडपे. चला खांडपे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल अतिशय सुरेख आहे. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. या वेळेस बॉल पुढे ठेवला होता. हवं तसं संपर्क नाही आहे. दिनेश चेंडूपर्यंत पोहोचलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 3 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या तर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. हॅलो हा बोल ना. हो यांना फोन केला. मनोजदा आहे ना. मनोजदा, दीपकदा, मंगल. तू मनोजदा, दीपकदा 3 ओव्हर झाल्या. कर्षदा 4 ओव्हर झाले ना. हा हॅलो हॅलो. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. सरवली पाडा. पुढचा गोलंदाज पाठवून द्यावे. 18 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावांपर्यंत पोहोचेल घोपे संघ. बॉलिंग ट्रॅकवर साई. षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. चला खांडपे टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. बॉलिंग ट्रॅकवर साई. षटक क्रमांक 3. या वेळेचा बॉल भरपूर चांगला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव जातोय. अतिशय चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात या षटकाची. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
षटकातील पुढचा बॉल. या ओव्हरलेस देखील दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. मी दमनलाय किती नाही किती वर बघते तुला ओव्हर टाकायची आज मनोज दा तू हर्षदा आमचे संघ व्हाईट बॉल. 25 धावा झाल्या आहेत. या षटकातील हा चौथा व्हाईट बॉल आपण पाहिला. अवांतर धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. या बॉलेस फटका चांगला आहे. हा बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 29 धावा धावफलकावर झाल्यात. साई पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस मात्र बीट केले फलंदाज झाला. व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. पाच व्हाईट बॉल या षटकामध्ये आतापर्यंत. साई या गोलंदाजाने षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला. बॉल निघून जातोय सीमा पार. 4 धावा चौकार. या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून गोवे टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत देवेन पाटील गोवे यांच्या माध्यमातून. धन्यवाद देवेन पाटील. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. थर्टी 34 धावा धावफलकावर झाल्यात. दोन धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. 3 धावा कंप्लीट झाल्यात. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. 4 धावा कंप्लीट झाल्यात. चार धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 38 धावा धावफलकावर झाल्यात. मात्र यानंतर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे.
38 38 धावा झाल्या आहेत. एका षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. किती धावा गेल्या 18 होत्या. पहिलं षटक 20 झाले. 5 धावांचं, दुसरं षटक 13 धावांचं आणि या षटकामध्ये 20 धावा खर्च झाल्या. चला 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 बोला 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 बोला. जागोच बसला. चार धावा भेटले जागोच बसला. थोडसे धावतांचे ना. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तरी पण शेवटपर्यंत ओव्हरपर्यंत मॅच गेली ती 15 राहिल्या. फुलाजी नाही मला दुसरं समोर षटकार मला 2 ते पण पहिले ओव्हरला बोलला. बाकी आपला बरं आहे. शेवटचं अंतिम षटक 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पाहूया किती धावांचं लक्ष असेल टीम सरवली पाडासमोर. षटकातील पहिला बॉल समोर आपण विजयला पाहतोय. एक महत्त्वाची गोष्ट, अजून एकही विकेट गेलेली नाही आहे. या वेळेचा बॉल निघून जाईल सीमा पार. 6 धावा षटकार. चव्वेचाळीस धावांची भागीदारी आपण पाहतोय. व्हाईट बॉल अवांतर धाव मिळेल. 45 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तो भी जाता है. रनआउटची विकेट. नक्कीच पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. फोर्टी 41 धावा झाल्या आहेत. नवीन फलंदाज बंडू येतोय इन ॲट 3 नंबर. मात्र पहिल्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम षटक आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. चला थोडं स्पीडली गेला. यानंतर भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल स्क्वेअर लेग मधून डीपला जातो. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. फोर्टी 47 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे.
या भलेचा बॉल ऑफसाईडला. एक धाव नक्कीच कंप्लीट झाली आहे. कुशल पाटीलचे असते का? 48 धावा धावफलकावर. कुशल पाटील असते टॉप संदीप पुन्हा एकदा. शेवटच्या षटकाची सुरुवात. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. हा हो. हा म्हणजे त्याचा म्हणणं एक साईडला का त्या बाजूला पण लावलं आणि या बाजूला पण आहे आहे तर दोन दोन. हा. समोरच्या बाजूने जी कार पार्किंग केली आहेत नक्कीच त्या एका लाईनमध्येच कार पार्क करा. कारण दुसऱ्या बाजूने ब्लॅक कलरची कार एक पार्क आहे 7999 नंबरची. ती कार आपण त्या ठिकाणावर ना या लाईनला घ्या. दोन घे दोन घे ना. आता दोनला रन आउट एक आणि रन आउट. ते कसं आता चला आपल्या कार ज्या आहेत ना त्या व्यवस्थित पार्क करून घ्या. समोरच्या दिशेने आपला जो बॅनर आहे त्याच्या बॅक साईडला ज्या कार पार्क आहेत त्या एका लाईनमध्येच पार्क करा. नाही तो रस्ता जो आहे ना नक्कीच कंपनीच्या दिशेने जातोय तर कंपनीच्या गाड्या देखील त्या ठिकाणावरून जात आहेत. सो आपण आपली पार्किंग देखील व्यवस्थित ठेवा. त्याचबरोबर त्या लोकांना देखील जायला जागा ठेवा. पिसे आणि खालते. कुशल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचचा टॉस करूया. टीम पिसेचे कॅप्टन त्याचबरोबर टीम खांडपेचे कॅप्टन आपण पुढे या. फोर्टी 49 धावा झाल्या आहेत. 50 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. टॉस टीम पिसेच्या कॅप्टनने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे तर फलंदाजीसाठी टीम खांडपेला इन्व्हाइट केलंय. कमी बॉटल पाहिजे. कमी बॉटल. हॅलो हा अक्षरा बोलू. हां ठीक आहे बघतो. आता पाठवली 50 49 झाली. धावसंख्या झाली 49. एक मिनिट. पन्नास झाले केवळ 50 होते. मला तर वाटतं ना नंतर तुम्ही काउंटच नाही केलं. 2 ते किती तर
केलता ना मी नव्हतो. संदेश लास्ट रनाला एकदा दोन आहेत. एक रन आउट. बंडू आला तेव्हा किती झाले? बंडू तिसऱ्याला आउट म्हणजे एकच घेतली वाटते. बंडू आउट झाला. बंडूलाच आउट केला ना. बघायला लागेल आपल्याला. बंडूने एकदा दोन घेतलेला. एकदा दोन घेतला. एकदा दुसऱ्याला आउट झाला. दुसऱ्याला एक आउट झालं. लास्टच्या ओव्हरला किती घेतले? 12 38 झाले. माझ्या 13 पहिल्याला काय घेतले? एक आउट दिले ना. पहिला सिक्स, दुसरा एक वाईट मग त्याच्याने एक रन आणि रन आउट. अजून एक नंतर दोन. वापिस एक मग 2 एक रन कमी झाले. 52चं टार्गेट येतं ना. संदेश झाले. एक आउट दिले असते ना. धावसंख्या झाली 51. शेवटच्या षटकामध्ये 13 धावा आलेल्या आहेत. 38 धावा झाल्या तर 3 षटकामध्ये. या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये पहिला सिक्सर, नंतर वाईट, नंतर 1 आणि रनआउट 1, नंतर 2 1 आणि शेवटच्या चेंडूमध्ये 1 धावा आणि रनआउट. किती झाले? 51 झाले. 51. 52 काढायचं का? 51 ते राहुल यार ब्याला कसं काय? 6 लागला नाही. छक्का होता पहिले वाईट 7 झाल्या. एक्कावन्न धावा झाल्या आहेत. 52 धावांचं लक्ष्य आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रवी भोईर विथ दिनेश. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक दिनेशच्या नावावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवर उल्हास. चला मॅचला सुरुवात करा. वेल आपण थोडा कमी खर्च करा. षटकातील पहिला बॉल. उल्हास बॉलिंग ट्रॅकवर हलक्या हाताने ड्राईव्ह केले चेंडूला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. रवीच्या बॅटमधून पहिली धाव फलकावर लावते आहे. एका धावेच्या मदतीने रवीने स्वतःच त्याचबरोबर संघाचं अकाउंट ओपन केलं आहे. षटकातील पुढचा बॉल. उल्हास पुन्हा एकदा.
या बलेचा बॉल अतिशय सुरेख आहे. बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. उल्हास सातत्याने चांगली सुरुवात टीम गोवेसाठी करून देत आहेत. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. चार ने धावफलक पुढे सरकते. 5 धावा धावफलकावर झाल्या आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. वाईट बॉल आहे. नक्कीच यष्टीरक्षकाची चुकी. 1+1 2 धावा मिळतील. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते कारण दिनेश डावकरा फलंदाज खेळपट्टीवर आहे. बावन्न धावा विजयासाठी ठोकायच्या आहेत. नक्कीच चांगली सुरुवात अपेक्षित आहे टीम सरवली पाडासाठी. तर आता मात्र समोर रवी भोईर. षटकातील पुढचा बॉल ऑन साईडला. बॉल कार्पेटच्या साहाय्याने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. धावफलक 8 वर पोहोचतोय. नक्कीच दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्स भरपूर चांगल्या आहेत. खास करून सरवली टीममध्ये फलंदाजी चांगली आहे तर गोवे टीममध्ये गोलंदाजी चांगली आहे आणि त्याच्या जोरावर तुम्हाला एक चांगली मॅच या ठिकाणावरनं पाहायला मिळेल यात काही शंका नाही आहे. आणि यानंतर मात्र अजून 2 संघ समोरासमोर. ओमसाई पिसे विपक्ष विजय स्पोर्ट खांडपे ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल ज्या ठिकाणी पिसे टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. नऊ धावा धावफलकावर झाल्यात. दहा धावा धावफलकावर झाल्यात. या बलेस बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. दोन वाईट टाकला. तू चालले गडबड नको. आता आवरावले आणि येताना मध्ये आवाज नको. तिकडे डबल संधी स्कोर चांगला नाही आला. चौखाली. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत.
काय करायचं आहे? मिक्सर लावायचं. कोण येतो इकडे मिक्सर घेऊन? चालेल, पाठवा चला. असं बोलतो, लावू नको, लोड येतो. तू बोल ना. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर राजू येतोय. पहिल्या षटकामध्ये उल्हास याने 14 धावा खर्च केल्या होत्या. या बलेचा बॉल अतिशय सुरेख आहे. स्लोवरचा वापर, जसं पाहिलं की फलंदाज पलटी शॉट खेळायला पाहतोय. नक्कीच स्लो चेंडू केला होता, परंतु दिशा चुकीची आहे. वाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल सरवलीपाडा टीमसाठी. ही मॅच खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर मात्र ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल. ऑन साईडला प्रहार झालाय. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. षटकातील पुढचा बॉल, पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर मात्र हा चौकार आलाय. दिनेशने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झलकावलं होतं. त्यानंतर नितीन गवलीच्या बॅटमधून दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालंय. सकाळच्या सत्रात तब्बल 62 धावा ठोकल्या होत्या नितीन गवलीने. षटकातील पुढचा बॉल, समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह, कॅच ड्रॉप झाली आहे. फॉलो थ्रोमध्ये मात्र चुकी झाली आहे गोलंदाजाच्या आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा मिसफील्ड. 2 धावा कंप्लीट झाल्या. ट्वेंटी 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. राजू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल, आतापर्यंत धावा धावफलकावर आहेत 21. पहिलं षटक 14 धावांचं आपण पाहिलं होतं. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे. ट्वेंटी 22 धावा धावफलकावर आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. तर त्या दरम्यान राजू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. फटका तर भरपूर चांगला आहे. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. अतिशय सुरेख फटका समोरच्या दिशेने प्रहार झाला होता. बॉल सरळ सीमारेषा पार 6 धावांसाठी आपण पाहिला. षटकारासोबतच धावफलक पुढे सरकलाय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल, राजू पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आडव्या बॅटने प्रहार, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे.
फक्त आणि फक्त एकच धाव. बावन्न धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र नक्कीच चांगली भागीदारी आपण पाहतोय. हॅलो कोण दीपक वखारे जगाबाई असं दोघं जण येतात. बोल ना. दमनचे ग्राउंड अरे पण जमा करा ना, खेळा ना तुम्ही 11 जण तर जमा करा. योग करशात आहे ना योग शिण्याला. अरे ये ना बरं पोरा नाही ये खेळायला. ते दोन आल्यावर तुम्ही 6 वॉल आणि 2 जगा भया ना तो येत. ऐक ना पहिले जगा भया आणि तो भरदा येत. निघले ना वाटतं तो म्हणा बोला निघल्या. बघ ना जमा नाही का होत अजून. कोण 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 राहिला अजून. तो बुवा बिवाला बोलवा ना. रविवारी भाई तिथं मी आधीच तुम्हाला टाकलेला ग्रुप का चॉईस वर भेटणार नाही. पण तेव्हा सांगा ना भरूच नको म्हणून. फुकट नाव खराब करतात. ते जगाला फोन कर बघ ऐका येतं का. मग ते दोन आलं तर मग यांना कर्षा जाना फोन कर. ते दोघं जण कम से कम 10 तर पोचा मॅच खेळा. जिको का हारो त्याच्यानं काय. मग बघ ना अजून कोण जमा होतं का बघ. केलं ना मी इतका होता. जा ना खेळा हारा ना त्याच्यानं काय. बॉलिंग ट्रॅकवर दिलीप येतोय. 12 बॉल 22 धावा हे समीकरण अजूनही बाकी आहे. हे षटक खूप महत्त्वाचं आहे टीम गोपई सोबत सरवलीपाडा या दोन्ही टीमसाठी. कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 12 चेंडू 22 धावा हे समीकरण बाकी आहे. षटकातील पहिला बॉल ऑन साईडला प्रहार झालाय. सुरेख फटका. बॉल थांबत नाहीये निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा. एक खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूवर समाचार घेतलाय दिनेश या फलंदाजाने. ठोकला हा चौकार. त्याच्या बॅटमधून निघणारा तिसरा चौकार. 34 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 11 चेंडू 18 धावा बाकी आहेत. दिलीप पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. दोन बॉल टाकून झाल्यात आणि 2 चौकार आपण पाहिले. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक सलगचा हा तिसरा चौकार. फलंदाज दिनेशच्या बॅटमधून 4 ने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 42 धावा झाल्या आहेत आणि आता मात्र 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे.
चांगली फलंदाजी दिनेश छाबाटमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. समोरच्या दिशेने प्रहार झालाय. सुरेख फटका. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. सहा धाबांच्या मदतीने अगदी समीकरण पूर्णपणे बदलून टाकलंय. षटकातील लपूटचा बॉल. या वेळेस बॉलला पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकोणपन्नास धावा झाल्यात. तीन धावांची आवश्यकता आहे. वाईट बॉल. अवांतर धावेसोबत 50 कंप्लीट. फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. ऑन साइडला विजयाचा फटका. मॅच फिनिश. सामना जिंकला सरवलीपाडा टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.